आज तुमच्या खिशात 0 रुपये असतील, पण जर तुमच्या डोक्यात मोठं स्वप्न असेल तर लक्षात ठेवा, शून्यापासूनच सर्वात मोठी सुरुवात होते. जगातील अनेक करोडपती कधीतरी तुमच्यासारखेच होते. फरक फक्त एकच, त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही, तर परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. आज मी तुम्हाला सांगणार आहे शून्यातून श्रीमंत होण्यासाठीचे 5 जबरदस्त नियम, जे तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला खरंच आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण श्रीमंती ही नशिबावर अवलंबून नसते, ती सवयींवर, विचारांवर आणि सातत्यावर अवलंबून असते. धीरूभाई अंबानी यांनी सुरुवात साध्या नोकरीतून केली. रतन टाटा यांनी अडचणीवर मात केली आणि त्यांनी एक गोष्ट सिद्ध केली, मोठं यश हे मोठ्या सुरुवातीने नाही तर मोठ्या विचाराने मिळतं. आज तुम्ही कुठे आहात हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे तुम्ही कुठे पोचायचं ठरवलं आहे. चला तर मग जाणून घेऊया शून्यातून श्रीमंत होण्याचे 5 नियम. आज तुम्हाला एक साधा पण आयुष्य बदलणारा प्रश्न विचारते. जर तुमच्याकडे आज काहीच नसेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता का? उत्तर आहे हो, नक्की होऊ शकता. कारण श्रीमंतीची सुरुवात पैशातूनच होत नाही, ती विचारातून होते. शून्य म्हणजे शेवट नाही, शून्य म्हणजे सुरुवात आहे. अनेक लोक शून्यातूनच वर आले आहे आणि इतिहास घडवला. फरक इतकाच असतो की काही लोक परिस्थितीला दोष देतात आणि काही लोक परिस्थिती बदलायचा निर्णय घेतात. जगातील मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी सुरुवात खूप साध्या नोकरीतून केली. त्यांच्याकडे मोठं भांडवल नव्हतं, पण मोठं स्वप्न होतं. त्यांनी स्वतःला विचारलं, मी इथेच थांबणार का? आणि त्याच प्रश्नाने त्यांना पुढे नेलं. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती मोठा विचार करता हे महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर निराश होऊ नका, कारण आजच्या काळात कौशल्य हेच सर्वात मोठं भांडवल आहे. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, शिकण्यासाठी हजारो मार्ग आहेत. तुम्ही डिजिटल काम शिकू शकता, छोटा ऑनलाईन व्यवसाय सुरू करू शकतात. यूट्यूब, फ्रीलान्सिंग, रिसेलिंग अशा अनेक संधी आहेत. स्टीव्ह जॉब यांनी गॅरेजमधून कंपनी सुरू केली आणि आज ॲपल जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. सुरुवात छोटी होती, पण विचार मोठा होता. मित्रांनो, आपले फक्त विचार मोठे पाहिजे, मग कोणतेही स्वप्न गाठता येतात. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल आणि सवयी सुद्धा बदलते. शून्यातून श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाचा आदर करायला शिका. अनेक लोक थोडे पैसे आले की खर्च करतात, पण श्रीमंत होणारे लोक थोडे पैसे आले की गुंतवणूक करतात, बचत करतात. छोट्या रकमेपासून सुरुवात करा, स्वतःवर गुंतवणूक करा, एखादं कौशल्य शिका, एखादा छोटा साईड व्यवसाय सुरू करा. मोठं झाड एका छोट्या बियांपासूनच उगवतं, तसंच मोठी श्रीमंती छोट्या सवयीपासून सुरू होते. सतत कृती करणे खूप गरजेचे आहे. फक्त मोटिवेशनल व्हिडिओ पाहून आयुष्य बदलत नाही. रोज स्वतःला विचारा, आज मी माझ्या स्वप्नांसाठी काय केलं? एक नवीन गोष्ट शिकलो का? माझ्या ध्येयासाठी एक पाऊल टाकलं का? जर तुम्ही दररोज फक्त 1% प्रगती केली तर एका वर्षात तुम्ही पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. तुम्ही रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचाल. अपयश येणारच. शून्यातून सुरुवात करताना चुका होणारच, पण अपयश म्हणजे संपलं असं नाही. अपयश म्हणजे शिकण्याची संधी. रतन टाटा यांनी अनेक अडचणी पाहिल्या, टीका ऐकली, तोटा सहन केला, पण त्यांनी हार मानली नाही. यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातला फरक एकच,
यशस्वी लोक पडले तरी पुन्हा उठतात, म्हणून खचून जाऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओतला मेन मुद्दा आला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला शून्यातून श्रीमंत होण्यासाठी 5 साधे पण जबरदस्त नियम सांगणार आहे. जर तुमच्याकडे आज काहीच नसेल तरी हे 5 नियम पाळले तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं. कारण श्रीमंती ही पैशापासून सुरू होत नाही, ती विचारांपासून सुरू होते. पहिला नियम, मोठं स्वप्न आणि स्पष्ट ध्येय. ज्याचं ध्येय स्पष्ट नसतं त्याला पैसा कधीच सापडत नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला किती कमवायचं आहे, कशासाठी कमवायचं आहे आणि किती वर्षात कमवायचं आहे. फक्त मला श्रीमंत व्हायचं आहे एवढं पुरेसं नाही. ध्येय स्पष्ट असलं की मेंदू मार्ग शोधायला लागतो. धीरूभाई अंबानी यांच्याकडे सुरुवातीला पैसा नव्हता, पण स्वप्न खूप मोठं होतं. स्वप्न मोठं असेल तर परिस्थिती लहान वाटते. दुसरा नियम, कौशल्य म्हणजे खरे भांडवल. शून्यातून सुरुवात करताना तुमच्याकडे काही नसेल, पण तुमच्याकडे वेळ आणि शिकण्याची क्षमता असते. एक कौशल्य निवडा आणि त्यात तज्ज्ञ बना. डिजिटल काम, विक्री कौशल्य, संवाद कौशल्य, ऑनलाईन व्यवसाय, काहीही असू शकतं. जग बदललं आहे. आज मोबाईलवरूनही करिअर तयार होतं. कौशल्य वाढलं की उत्पन्न आपोआप वाढतं. तिसरा नियम, खर्चांवर नियंत्रण आणि गुंतवणूक. श्रीमंत लोक कमाईपेक्षा सवयीमुळे श्रीमंत होतात. थोडे पैसे आले की खर्च करू नका. आधी बचत करा. उत्पन्नाचा काही भाग गुंतवा. स्वतःवर गुंतवा, शिकण्यात गुंतवा, छोट्या व्यवसायात गुंतवा. पैसा तुमच्यासाठी काम करू लागला की श्रीमंतीची सुरुवात होते. चौथा नियम, अनेक उत्पन्नाचे स्रोत तयार करा. एकाच पगारावर अवलंबून राहिलात तर जोखीम जास्त असते. साईड इन्कम सुरू करा. छोटा व्यवसाय, ऑनलाईन काम, गुंतवणूक, काहीही. रतन टाटा यांनीही फक्त एकाच क्षेत्रात काम केले नाही, तर अनेक उद्योगधंद्यांमध्ये काम केलं. उत्पन्नाचे विविध मार्ग असतील तर आर्थिक स्थैर्य येतं. म्हणून वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. पाचवा नियम, सातत्य आणि संयम ठेवा. लगेच हार मानू नका. लगेच यश मिळत नाही, खूप मेहनत करावी लागते. लोक 2 महिने मेहनत करतात आणि म्हणतात काही होत नाही, पण श्रीमंती ही झाडासारखी असते. बी लावल्यावर लगेच फळ येत नाही. रोज थोडी प्रगती करा. 3 ते 5 वर्ष सातत्य ठेवा. जे लोक टिकतात तेच पुढे जातात. हार न मानणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. लक्षात ठेवा, शून्य ही तुमची कमजोरी नाही. शून्य म्हणजे तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे जिंकण्याची संधी जास्त आहे. मोठं स्वप्न ठेवा, कौशल्य वाढवा, पैशाचा आदर करा, उत्पन्नाचे मार्ग वाढवा आणि सातत्य ठेवा. हे 5 नियम पाळले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मित्रांनो, आपलं ध्येय ठाम ठेवा. आपल्याला काय करायचे आहे ते जर मनात पक्का विचार असला तर आपल्याला कोणीच मागे खेचू शकत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलं आहे. आमच्या शेजारी एक मुलगा होता. त्याच्या घरात आर्थिक परिस्थिती खूप कठीण होती. त्याच्याकडे मोठं भांडवल नाही. त्याची कोणाशी ओळखही नव्हती. पण तो एक निर्णय घेतो. दररोज 2 तास नवीन कौशल्य शिकायचा. तो मोबाईलवरून डिजिटल काम शिकतो. लहान फ्रीलान्स काम सुरू करतो.
पहिले 1,000 रुपये कमावतो, त्यातले 500 रुपये खर्च न करता परत शिकवण्यात गुंतवतो. 1 वर्षात त्याचं कौशल्य वाढतं. 3 वर्षात त्याचं उत्पन्न पगारापेक्षा जास्त होतं. फरक काय होता? पैसा नव्हता, पण निर्णय आणि सातत्य होतं. आणि शेवटी एकच सांगते, आज तुम्ही शून्यात असाल, पण शून्याला जेव्हा आत्मविश्वास जोडला जातो तेव्हा त्याचं मूल्य 10 पट वाढतं. लोक तुम्हाला आज ओळखत नसतील, पण उद्या तुमचं यश त्यांना तुमचं नाव लक्षात ठेवायला भाग पाडेल. परिस्थिती कायमची नसते, पण तुमचा निर्णय कायमचा असतो. आज निर्णय घ्या, मी गरीब विचारांचा नाही, मी मोठ्या स्वप्नांचा आहे, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी शून्यातून श्रीमंत होणारच. जर हा संदेश मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझी सुरुवात आजपासूनच होणार. लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, शून्य तुमची कमजोरी नाही, शून्य हीच तुमची सर्वात मोठी सुरुवात आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.